नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ऑटो डिकॉम्पची जी पिन असते, म्हणजेच हायड्रॉलिक टॅपेटला जी लिफ्टअप करते किंवा जे ॲक्टिवेट करतं ऑटो डिकॉम्पला ॲक्च्युअलमध्ये, तर त्या पिनला रिप्लेस कसं करायचं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे ऑटो डिकॉमची असेंब्ली जी एक्झॉस्ट कॅमच्या कॅव्हिटीमध्ये बसवलेली आहे ती आपण ओपन करणार आहे. रिप्लेस करण्याचं कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, तरीसुद्धा मी दाखवून देतो. या कामासाठी तुम्हाला 3 mm ची ॲलन की लागणार आहे, त्यामुळे प्रॉपर टूल असणं जरुरी आहे. आणि एक नवीन पिन, एक व्हर्नियर अशासाठी घेतलेला आहे की तुम्हाला मला हे दाखवून द्यायचं आहे की जुन्या पिनमध्ये आणि नवीन पिनमध्ये काय डिफरन्स आहे. दरवेळेला तुम्हाला ऑटो डिकॉम्पची पिन चेंज करताना व्हर्नियर नाही लागणार आहे, कारण एकदा तुम्हाला माहिती झालं तर ते सॉल्व करणं ते तुमचं व्यवस्थित तुम्ही इमिडिएटली सॉल्व करू शकता. तर हा त्याचा स्क्रू आहे जो काउंटर फ्लायव्हील किंवा वेट फ्लायव्हील जे आहे, फ्लायवेट, त्याच्यासाठी त्यांनी दिलेला आहे. स्पेअर्स फार छोटे छोटे, त्यामुळे तुम्हाला आरामात काम करायचं आहे, घाई करून चालणार नाही. इथे हे फ्लायवेट आहे किंवा काउंटर वेट आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक बारीकशी अशी स्प्रिंग आहे, ती फार स्प्रिंग सांभाळून बाहेर काढायची आणि सांभाळूनच तुम्ही त्याचं फिटिंग पण करायचं आहे, कारण ती स्प्रिंग तुम्हाला वेगळे मिळणार नाही आहे. या सगळ्या युनिटमध्ये तुम्हाला असेंब्लीमध्ये फक्त पिन सेपरेट देते कंपनी, बाकीच्या सगळ्या असेंब्ली ज्या आहेत त्या तुम्हाला ओरिजिनल ओल्ड यूज करायचे आहेत किंवा स्टॉक यूज करायचे आहेत. ह्यातलं एकही स्पेअर पार्ट हरवला तर अख्खा कॅम तुम्हाला चेंज करावा लागेल. तर आता ही जी पिन आहे मी तुम्हाला दाखवून देतो परत एकदा. क्लोजअपमध्ये तुम्हाला दाखवून देतो, क्लोज व्ह्यूमध्ये तुम्हाला चांगलं दिसेल. तर ही जी पिन आहे त्याला एक टूथ आहे, तुम्ही बघू शकता. हा फ्लॅट सरफेस आहे. स्लाइड फिट आहे, ही फक्त आतमध्ये होलमधनं स्लाइड फिट केलेली असते. पिन काढून घ्यायची. तर पिन चेंज करण्याचं कारण म्हणजे ऑटो डिकॉम्प अडकणे किंवा ऑपरेट नाही होणे किंवा तुटलेली असणे किंवा काही ना काहीतरी त्याचा डॅमेज आहे. तर ह्याच्यामध्ये जो सरफेस होता, एज जी होती ती ब्लंट झालेली आहे. त्याचं रिझन असं आहे की ती वापरून ब्लंट झालेली आहे. पण हे कारणही असू शकतं की ऑटो डिकॉम्प अडकतोय. दुसरी गोष्ट कारण असंही असू शकतं की तो स्क्रू जो आहे तो लूज होतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा पिन खराब होती आहे. तुम्ही बघू शकता एज जी आहे ही खराब झालेली आहे. ओरिजिनल पिन आणि नवीन पिन किंवा दोन्ही पिन, नवीन पिन आणि जुनी पिन आपण कंपॅरिझन मी तुम्हाला दाखवतो. एज फार फाईन आहे, त्याच्यावर 3.8 लिहिलेलं आहे, म्हणजेच ही ह्याचा एक स्पेसिफिक कॅल्क्युलेशन आहे, ते मी तुम्हाला दाखवून देईन. तर आपण नवीन पिन बसवणार आहोत. फार सिंपल मेकॅनिझम आहे, परंतु फिटिंग करताना तुमचं लक्ष केंद्रित नसेल तर तुम्ही चुकू शकता, कारण स्प्रिंग डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा त्याचा स्लॉट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पिन बसवायची आहे. व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. नवीन पिनचा जो डायमीटर आहे आणि जुन्या पिनचा ह्या गाडीमध्ये सेमच आहे, परंतु 3.8 आहे. तर जुन्या व्हर्जन्समध्ये, जुन्या UC इंजिन्सला कंपनीने 3.6 mm ची पिन दिली होती. तर आपण 3.8 लावणार. त्याचं रिझन असं आहे की जे डिकम्प्रेशन आहे, तुम्ही बघू शकता आता व्हर्नियरवरती 3.8 दिसतंय. डिकम्प्रेशन जे आहे हे 0.2 नी चेंज केलेलं आहे, म्हणजे थोडंसं वाढवलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की किकबॅक जी आहे किंवा बॅक किक तुम्हाला जी बसते किंवा मिसफायर होणे किंवा गाडी चालू न होणे लवकर किंवा कार्बोरेटर बाहेर फेकून देणे, ही सगळी जी कारणं आहेत ती त्या गोष्टीमुळे होऊ शकतात. 3.8 mm परफेक्ट. तर याच्यामध्ये जुनी पिन जी होती ती तुम्हाला मी दाखवून देतो एक्झॅक्टली त्याचं डायमीटर कुठं मोजायचं आहे. पहिली गोष्ट,
बॉटमला तुम्ही चेक करू शकता किंवा वरतीही चेक करू शकता. तुम्ही बघू शकता 3.6 mm आहे. 0.2चा डिफरन्स 0.2चा डिफरन्स इंजिनिअरिंगमध्ये खूप मोठा असतो मित्रांनो. आपण विचार कराल तर 0.2नी काय होतं, तर तसं नाही आहे. प्रत्येक जे कॅल्क्युलेशन्स असतात, ते डिमेन्शन्स असतात, ते फार फाईन लागतात, ज्यामुळेच कंपनीला ही मोठी पिन बसवायला लागली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 0.2मुळे किती डिफरन्स आलेला आहे. म्हणूनच तर कंपनीने मोठी पिन दिली. तर आपल्याला 3.8 बसवायची आहे. असेंब्ली करताना व्यवस्थित तुम्ही पुसून घ्यायचे सगळे स्पेस आणि त्यानंतर पहिले पिन इन्सर्ट करायची स्लॉट होलमध्ये, म्हणजेच पिन होलमध्ये. पिन होल जे आहे ते कॅमच्या एकाच पॉईंटला आहे, त्याच्यामुळे पिन ती दुसरीकडे कुठंच बसणार नाही आहे. याला मी थ्रेड लॉक वापरणार आहे. त्याचं रिझन असं आहे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की त्याचा स्क्रू ढिला होत आहे, म्हणजे लूज होत आहे. याचा अर्थ काय की चान्सेस आहे डॅमेज हे पुढे वाढू शकतं. त्याच्यामुळे हे थ्रेड लॉक टाकणं जरुरी आहे. थ्रेड लॉक टाकल्यानंतर जे बोल्ट किंवा जो स्क्रू आपण टाईट केलेला असतो तो निघत नाही, ज्या वेळेला जोपर्यंत तुम्ही स्पॅनर लावत नाही तोपर्यंत. पहिले स्लॉटमध्ये नवीन पिन इन्सर्ट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही आहे, फक्त सांभाळून काम करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण चुकलेत तर स्प्रिंग डॅमेज होण्याची चान्सेस आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर ती फ्लश करायची आहे व्यवस्थित. आता जर मी तो ऑपरेट केला तर ऑपरेट केल्यानंतर कॅमच्या बरोबर त्याचा जी पिन आहे ती बरोबर बाहेर येत आहे. ही फारच कमी बाहेर येते, परंतु त्याचा इफेक्ट जो आहे तो खूप जास्त आहे. तुम्ही बघू शकता क्लोज व्ह्यूमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो. ह्या कंडिशनला ऑपरेट जेव्हा होतं त्यावेळेला हा स्लाइटली पिनमुळे लिफ्ट होतो हायड्रॉलिक टॅपेट, आणि त्याच्यामुळे गॅस जो आहे तो लीक होण्यास मदत होते. अनवॉन्टेड गॅस ज्याला आपण म्हणतो, जो चेंबरमध्ये तयार असतो किंवा असतो, तर तो लीक होतो. आपल्याला प्युअर फ्यूल मिक्सचर पाहिजे आहे, जे बर्नआउट होणार आहे आणि ज्याच्यामुळेच आपल्याला एनर्जी किंवा पॉवर मिळणार आहे. हे बघू शकता, जर मी फिरवली पिन म्हणजे ती ऑफ कंडिशन आहे तर ती फ्लश होती आहे सरफेसला, कॅम सरफेसला, कम्प्लिटली सरफेसला मॅच होऊन जाते आहे. तर अशा प्रकारे त्याचं ऑपरेशन होतं. तुम्ही बघितलंच असेल पहिल्या व्हिडिओमध्ये पण. तर आपण फिटिंग करणार आहोत. जो तुम्हाला टूथ दिसतोय तो इनिशियल फेजला स्ट्रेट ठेवायचा आहे, म्हणजे फिटिंग करणं तुम्हाला इझी पडेल. तर एक्झॅक्टली ह्याचं ऑपरेशन कसं होतं आहे, जेव्हा किंवा फ्लायवेट किंवा काउंटरवेट जेव्हा ऑपरेट करतं ते मी तुम्हाला दाखवून देतो. पहिले बऱ्याचशा गाड्यांमध्ये असेंब्लीज वेगवेगळ्या असतात, डिझाईन्स वेगळे असतात, परंतु काम एकच असतं, कन्सेप्ट एक आहे. तर हे एक फ्लायव्हील आहे, याच्यामध्ये जो स्लॉट दिलेला आहे या स्लॉटमुळे ती पिन जी आहे ती ओपन आणि क्लोज होते. अशा प्रकारे काउंटरवेट त्याला पिनला ढकलतं. मी आता पिन फिरवतोय, परंतु त्याच्यामध्ये फ्लायवेट जे आहे ते पिनला क्लोज आणि ओपन करायला मदत करतं. या अशा प्रकारे त्याला प्लेसमेंट आहे, परंतु त्याच्या आधी आपल्याला स्प्रिंग इन्सर्शन आणि स्क्रू इन्सर्शन करायचं आहे. त्यामुळे ही प्लेसमेंट अशी असली पाहिजे, परंतु स्प्रिंग जी आहे, जी बारीक स्प्रिंग आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला गाडी बंद असते त्यावेळेला ती स्प्रिंग जी आहे ही फ्लायवेटला रोटेट करून ओपन करून ठेवायला मदत करतं डिकम्प्रेसरला, म्हणजे ऑटो डिकॉम पिनला. ज्यावेळेला गाडी 360 RPMच्या वरती जातं त्यावेळेला फ्लायवेट बाहेर येतं आणि स्प्रिंगचा लोड जो आहे त्याच्या हिशोबानेच कॅल्क्युलेट केलेला आहे, जेणेकरून ती एक्सपांड व्हायला पाहिजे, म्हणजे ती अजून टेन्शनमध्ये येते. तर ह्याला होल जे दिलेले आहे बारीक होल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्रिंग इन्सर्ट करायची आहे.
आणि त्याच्यानंतर त्याचा जो स्क्रू दिलेला आहे ॲलन स्क्रू, जो स्पेशल स्क्रू आहे हा नॉर्मल नाही आहे, स्पेशली त्याच्यासाठीच बनवलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट मिळत नाहीत अनफॉर्च्युनेटली, परंतु पिन मिळते, त्यामुळे मिसप्लेस नाही झालं पाहिजे, नाहीतर अख्खा कॅम्प तुम्हाला चेंज करायला लागेल. अशा प्रकारे याचा स्क्रू जो आहे हा इन्सर्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्याला आपण थ्रेड लॉक लावणार आहोत, केमिकल लावणार आहोत, जेणेकरून जी फ्लायव्हील जे आहे किंवा ऑटो डिकॉमची युनिट जे आहे कंप्लीट असेंब्ली लूज होणार नाही ज्यावेळेला तुम्ही गाडी ऑन करता. खूप कमी टाकायचं आहे, एक्सेसिव्ह झालं तर काढून टाका, जरूरत नाही आपल्याला तेवढी, कारण छोटा स्क्रू असतो हा. त्यानंतर ही असेंब्ली व्यवस्थित कॅमच्या कॅव्हिटीमध्ये प्लेस करायची आहे. स्प्रिंगला लोड द्यायचा आहे ज्यावेळेला तुम्ही इन्सर्ट करता त्यावेळेला. त्यामुळे स्प्रिंग लावताना लक्षात घ्यायचं आहे, जरा जरी तुम्ही चुकले तर स्प्रिंग खराब होऊ शकते. अशा प्रकारे असेंब्ली करायची आणि ॲलन कीनी परत त्याला फिट करून टाकायचे, टाईट करून टाकायचे. इथे टॉर्क रेंज लावण्याची जरूरत नाही आहे, फार छोटा स्क्रू आहे त्यामुळे हँड टॉर्क इनफ आहे ह्या गोष्टीसाठी. अशा प्रकारे तुमची असेंब्ली कंप्लीट होते. त्याच्यामुळे लक्षात घ्या, स्पेअर्स जरी कमी असले तरी ते फार क्रिटिकल आहेत आणि फार छोटे आहेत, त्याच्यामुळे त्याची असेंब्ली करताना तुमच्या हातातनं चूक होऊ शकते. त्यामुळे तुमचं स्किल त्याच्या हिशोबाने तुम्हाला वाढवावं लागणार आहे, घाई गडबड करून चालणार नाही आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित फिटिंग झालेलं आहे आणि मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवतो. अशा प्रकारे ती ऑपरेट होते. मेकॅनिझम सिम्पल जरी असलं तरी इंजिनिअरिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि स्पेअर पार्ट्स छोटे छोटे आहेत, त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्हाला काम करायला लागणार आहे. तुम्ही बघू शकता सरफेसच्या बरोबर थोडंसं बाहेर येतोय तो पिन. जर एक्सेसिव्ह थ्रेड लॉक असेल, लिक्विड आलं असेल तर त्याला वाईप आउट करून घ्यायचं, म्हणजे क्लीन करून घ्यायचे, साफ करून घ्यायचे, जेणेकरून ते दुसऱ्या स्पेअर्सला त्रास देणार नाही, कारण ते लिक्विड जे आहे हे नंतर हार्ड होत असतं. थ्रेड लॉक तुम्ही जर स्पॅनर वापरणार असाल तर ते व्यवस्थित हे स्पेअर्स वापस परत तुम्ही ओपन करू शकता. अशा प्रकारे याची असेंब्ली करायची. तर डॅमेजेस कुठं तुम्ही बघितले, त्याची असेंब्ली कशी झाली ती बघितली, कसं कॅल्क्युलेट करायचं, कसं चेक करायचं हे तुम्ही वर्नियरवरती बघितलं. त्याच्यामुळे परफेक्ट टूल्स तुमच्याकडे असणं जरुरी आहे, जेणेकरून तुमची असेंब्लीमध्ये कुठल्याही व्यत्यय येणार नाही. अशा प्रकारे हा तुमचा कॅम्प रेडी झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ जे आहे हे आवडलं असेल, याच्यातनं भरपूर तुम्हाला नॉलेज मिळालं असेल असं मी अपेक्षा करतो. व्हिडिओ शॉर्ट आहे कारण फक्त मी पिन रिप्लेसमेंटबद्दल आणि पिनबद्दलच सांगितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलं की ऑटो डिकॉम्प यूज किंवा वर्कआउट कसं होतं, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की त्याचं रिप्लेसमेंट कसं करायचं आहे. धन्यवाद.